हाय गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. सो तुम्हाला माझा फेस असं झोपाळा वाटत असेल, बट हे खरं आहे कारण मी आत्ताच उठली आहे आणि टुडे इज November 1. सो आय डिसाइडेड टू शूट फॉर 30 days और डेली व्लॉगिंग. सो लेट्स सी मी किती दिवस कंटिन्यू करू शकते. सो टुडे इज डे 1 आणि आज आहे आम्हाला सगळ्या सबमिशन्स. सो फायनली एक्झाम स्टार्ट होणार आहे आमची एंड सेम. थोडा वेळ अजून, बट सबमिशन आता सुरू होतं आहे सगळं. सो लेट सी हाव द डे गोज. तर सगळ्यात पहिले आपण चालले थोडंसं मॉर्निंग वॉकला. सो आय एम रेडी फॉर इट. सिम्पल ड्रेस म्हणजे आउटफिट घातला आहे. सो लेट्स गो नाउ. आय एम गोईंग आउट चक्करसाठी. तर माझ्या घरचे मला कामाला पण लावले. सो मी चालले दूध आणायला आत्ता. दिस इज द बॅग आय एम कॅरिंग. दिसत असेल तुम्हाला. Sitting in the bench. In sunlight, just छान. Actually speaking in public is something scary, but now I'm making it a habit. तर पहिले मी व्लॉग्स टाकायचे तर ते तुम्ही बघितलं असेल इंग्लिश होते, थोडे हिंदी होते. बट नाव आय एम पोस्टिंग मराठी, कारण मराठी लोकांना म्हणजे जास्त हे व्लॉग्स आवडत आहे असं मला वाटतं आहे, कारण खूप जास्त यूज जात आहे. म्हणजे ॲटलिस्ट मराठी ब्लॉग तरी. पहिले इंग्लिश वगैरे जात नव्हते. सो मग मराठी आहे तर मग वाय नॉट टू पोस्ट मराठी. सो आय डिसाइडेड टू डू द सेम. आणि पब्लिक स्पीकिंग तर इफ यू स्टार्ट व्लॉगिंग मला आता ते सुस्त आणि म्हणजे येतं हळूहळू. आणि दॅट्स इट. आय एम बॅक. आणि इकडे बघा सनलाईट किती छान वाटतं म्हणजे फेसवरती एकदम क्लीन स्किन दिसते. सो आता पहिलं आपल्याला आंघोळ करायची आहे. त्यानंतर लेट्स गेट रेडी फॉर कॉलेज. सगळं सबमिशन्स वगैरे आज फायनली सगळं होऊन जायला पाहिजे. बघूया कसं जातं डे. आय एम रेडी फॉर कॉलेज आणि मी आता खाते मस्त कोबीचा पराठा. सो दिस इज मेड बाय माय मॉम. तर आता आपण पटकन खाऊन घेऊया आणि यानंतर लगेच निघायचं कॉलेजला, कारण ऑलमोस्ट आता 9:30 झालेले. सो लेट्स हॅव इट. आय मीन कॉलेज. लेट्स गो इन टू द क्लास. सगळे व्यस्त आहे आता. काय करते वैष्णवी? हाय वैष्णवी. फर्स्ट वी हॅव आवर CPL इव्हॅल्युएशन. तर ग्रुप वाईज सगळे जाणार आहे. तर आमच्या ग्रुपला अजून वेळ. टिल देन वी आर प्रिपेअरिंग फॉर इट. तर बघूया कसं जातं प्रेझेंटेशन. ते सगळे प्रिपेरेशन करत आहे. काय तर इकडे आता कॉलेजमध्ये सबमिशन सुरू झाले आणि सगळे कानाकोपऱ्यात जाऊन आपले प्रिपरेशन आणि सबमिशनची तयारी करताय. तर हे बघा माझे फ्रेंड्स. सो वी हॅव अ सब्जेक्ट कॉल CPL. त्यामध्ये आम्हाला कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट बनवायचा होता. तर त्याच रिलेटेड आमचं आज प्रेझेंटेशन होतं. सो दिस इज आवर वेबसाईट ऑफ प्रोजेक्ट अँड दिस इज अस. प्रेझेंटेशनला अजून खूप टाईम आहे म्हणून आम्ही सगळे टिफिन खाऊन घेतो आहे. लंच ब्रेक. फ्रेंड्स डुईंग तामझाम. गाईज आता ईश्वरी त्यांचा प्रेझेंटेशन आहे. तर आपण विचारूया त्यांना काय फील होत आहे. सो अदिती, काय फील होत आहे तुला? मला काही फील नाही होते. एक्साइटेड पण तू? आय एम वेटिंग फॉर सर टू कम. तो हे आहे सगळ्यांचा. आता बघूया यांचं तर प्रेझेंटेशन कसं जातं कसं नाही. आय होप चांगलं जाईल. सगळे एकदम. आमचं प्रेझेंटेशन आहे बट सर आता नाही आहे अवेलेबल, म्हणजे ते मीटिंगला गेलेले. सो आम्ही इकडे लॅबमध्ये बसलो आहे. सगळे असे प्रिपरेशनसाठी करतात आणि इकडे पण यांचं प्रिपरेशन सुरू आहे. लेट्स सी हाऊ दे आर प्रिपेअरिंग. Today, along with my teammates, I am here to present our community engagement field project. सबमिशन होतं आणि ते पण काही सगळं झालं नाही. काय काय फाईल सबमिट केले आणि काय काय बाकी आहे. चेकिंग केले त्यांनी फक्त. ते बोले मंडेला सबमिशन वगैरे होईल. सो नाव वी आर गोईंग बॅक होम. पाऊस पण सुरू झाला नेमका. सगळं चिप झालं. आय गॉट बॅक होम आणि बघा माझे टेस्ट पूर्ण झालेले. सो लेट्स गो होम फर्स्ट. तर कायचं हॅव चेंज माय ड्रेस आणि मला खूप जास्त भूक लागली. सो मग हे दुपारी बनवलं होतं मम्मीनी. ते खाते मी आत्ता.
आणि कॉलेजमध्ये आज थोडासा टाइमपास पण झाला आणि थोडं सबमिशन झालं चेकिंग वगैरे. बट फायनल सबमिशन ते बोलले की नेक्स्ट वीकच होणार आहे. सो बघूया आता कसं जातं. सो नाव टिल देन लेट्स हॅव इट. सो गाइस टुडे आय विल बी मेकिंग ऑल द डिनर फॉर माय फॅमिली. तर इकडे मम्मी पीठ वगैरे मळलं आहे तर मी पोळ्या करते आता आणि इकडे वरण आहे. सो लेट्स डू फर्स्ट द पोळ्या. So actually I love cooking, so मला आवडतं असं बनवायला काय की. तर आता ते थोडं बाहेर गेले तो मिक्स बनवती. So let's start. The roti I have made. Let's make it. आता मी पोळ्या बनवून झालेल्या आहे. मम्मीने ते आले तर मम्मी पुढे स्वयंपाक नाही बनवला. तर इकडे माझी बहीण टाइमपास करते आणि उद्या दिवाळीचा लास्ट डे. सो आपण आता आकाशकंदील पण काढून टाकू. तर तिकडे मस्त आकाशकंदील बसलं जेवायला. आणि आज आहे वरण भात भाजी पोळी आणि स्पेशल मिरची. ही माझी फेवरेट आहे. सो लेट्स हॅव आय डिनर. म्हणजे मला व्हिडिओमध्ये घे. आजी मी पोळ्या बनवल्या आज. कशा आहे? छान आहे. खाऊन बघ ना आधी. खाली नाही का छान केलं.